हो नमस्कार. नमस्कार साहेब. आज 21 सप्टेंबर 2025 टोमॅटोचे थोडे बाजारभाव वाढलेले आहेत. कशामुळे बाजारभाव वाढले आणि आवक कशामुळे घटली? जे जुने माल होते ते संपलेले आहेत त्याच्यामुळं आणि मध्यंतर जरा पाऊस 4-5 दिवस चालला होता त्याच्यामुळं पण थोडंसं तोडण्या कमी झालेल्या आहेत. आज आवक पाहिलं तर एक 6-7-8 हजाराच्या आसपास आवक असेल आणि घेणारे व्यापारी इथं जास्त आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर टू बाकीच्या मार्केटपेक्षा आवकीपेक्षा डिमांड जास्त राहिल्यामुळं आज मेघदूत आणि आर्यमानचे जे नवीन प्लॉट आहेत नवीन आहेत ते 350 ते 400 रुपये बाजार गेलेले आहेत आणि सरासरी 250, 300, 350 बाजार राहिलेत. आणि जी साऊ म्हणून व्हरायटी आहे तर ती 400 पासून तर 500 पर्यंत, नवीन माल 450 ते 500 आणि बाकी जे थोडंसं जुना माल आहे तो 400, 450 रुपयापर्यंत त्याला बाजारभाव भेटलेला आहे. बाजारभाव वाढतील? बाजारभाव वाढतील, याच्या कमी तर नाही जाणार असा अंदाज वाटतोय, कारण जुने जे प्लॉट आहेत ते सर्व निघून गेलेले आहेत आणि आता जे काय आहे ते नवीनच आहेत सगळे. शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे की आता तुम्ही जर पाहिलं तर आता ज्या मागं लागवडी झालेल्या आहेत नागपंचमी त्याच्या अगोदर आता 8-10 दिवसात काही नवीन प्लॉट चालू व्हायणाऱ्या प्लॉटवाल्या शेतकऱ्यांना माझं एवढंच आव्हान आहे का तुम्ही काय घाबरून जाऊ नका. बाजार याच्या काही कमी जाणार नाही आहेत, कारण गुजरात चालू व्हायला अजून टाईम आहे. आपले जे मध्यंतरी आता नाशिक पट्ट्यामध्ये वणी, कोरीफाटा, गिरणारा ते मार्केट चालू व्हायला आहेत पण ते पण लेट आहेत. याच्यापेक्षा बाजारभाव काय कमी होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या मालाची आणि शेतकरी जो माल घेऊन येतोय त्यांना प्रतवारी चांगली करून आणा, एवढंच माझं आव्हान राहील. आता टोमॅटोचे जे बाजारभाव वाढलेले आहेत ते बाजारभाव वाढतील का एवढेच राहतील? वाढतील बा साहेब. टोमॅटोचे बाजारभाव माझ्या हिशोबाने 300, 400, 500 याच्यामध्ये राहतील. त्याच्यातही जर नुकसान झालं तर त्याच्याही जास्त जाऊ शकतात, पण 300 ते 500 रुपये हे बाजारभाव राहतीलच. नाशिक, पिंपळगाव तिकडं पण आवक आहे, पण मध्यंतर जो पाऊस झाला तर त्याने थोडंसं कमी झाले. नाशिक बेटचा कालचा जर थोडासा मी रिपोर्ट घेतला, समजा नाशिक मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत असेल, हिवरगाव असेल, एक साधारणतः 3.5-4 लाखाच्या आसपास आवक होती जी 5 लाखाच्या क्रॉस केली होती मागच्या आठवड्यात. तर 1 लाख 1.5 लाख कॅरेटची आवक रोजची कमी झालेली आहे त्यांची.